डीपी आता पूर्णपणे बी टीममधून बोलण्यासाठी सुद्धा त्यांना टाळाटाळ करतोय असंच दिसून येते, कारण त्यांच्या पिकनिक स्पॉटवरती सगळे सदस्य बोलून गप्पा मारतायत, पण डीपी फक्त इकडे अरबाज याच्याशी गप्पा मारताना दिसतोय. तर तो सांगतो की मी असा बॉल टाकतोय, तर अरबाजने नुकतंच असा बॅटसारखा हात हलवलेला, तर डीपी म्हणतो की अरे मी बॉल टाकलाच नाही, तू काय करतोयस. तर तो सांगतो की आपण एकदा क्रिकेट खेळूया. तर डीपी सांगतो आलास की नक्की सांग मला कोल्हापूरला. त्यावर अरबाज सांगतो तुमच्याकडे टर्फ खेळतात का, म्हणजे पुणे, मुंबई, अमरावती, औरंगाबाद इकडे तरी टर्फचा ट्रेंड चालू आहे, आता तेच व्हायरल झालेलं आहे. तर डीपी सांगतो नाही रे, आमच्या इकडे नाही, आम्ही फुल पिचवरतीच खेळतो. तर तो सांगतो की फुल पिच तसं नाही. तर डीपी स्वतःच सांगतो नाही, पण आलेलं आहे, व्हायरल आहे, पण आम्ही ते कधी खेळतच नाही, नाहीच आवडत. तर मला लेदरला सीझन बॉलला टाकून टाकून कॉलेजला असताना मला इथे गट्टे पडलेले आहेत. तर अरबाज सांगतो की मला पण या बोटाला गट्टे पडलेले आहेत. तेवढ्यात तिथे निकी देखील येऊन बसते. तर ती त्यांची या क्रिकेटची स्टोरी ऐकत असते. तर त्यांचं मत असतं की आपण जेव्हा एकत्र येऊ ना तर क्रिकेट खेळूया, आणि मी 19 वर्ष झालं क्रिकेट खेळतोय, पण कोणताही बॅट्समन असू दे तो माझ्या बॉलला कधीच नाही मारू शकत. अरबाज म्हणतो की का तुम्ही आउटसाईड मारता का. तर तो म्हणतो की नाही, स्लो बॉल जर असेल ना तो पायातून कट होतो, पण माझा कोणताच बॉल हा बॅट्समन नाही मारू शकत, असं डीपीचं ठाम मत आहे. कारण मी बॅट्समनला मारूच देत नाही, इतकं माझं बॉलिंग परफेक्ट आहे. आता लेदर बॉलने मला असं झालेलं आहे असं तो सांगतो. तर अशा प्रकारे यांचं क्रिकेटचं नॉलेज हे इकडे शेअर करत आहेत आणि निक्की बसलेली आहे. तर डीपी आता पूर्ण बी टीम मधून वेगळा झालेला दिसतोय. डीपीचं हे बिहेवियर तुम्हाला कसं वाटलंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि अशाच बिग बॉस अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.